नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रतीक. एक महत्त्वाची गोष्ट बोलायची, एक संवेदनशील गोष्ट आहे, आरक्षणाची गोष्ट आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपण एक सोप्या पद्धतीने समजून घेणार आहे की नक्की भूमिका काय असतात, त्या कशासाठी महत्त्वाच्या असतात, आरक्षण म्हणजे नक्की काय, कशासाठी लागते आणि जे काही जे गुंता सगळा झालाय ते सगळ्या विषयी बोलायचे. राज ठाकरे काहीतरी मागच्या एका कुठल्या सभेमध्ये ते म्हटले की आरक्षणाची गरज काय, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही, ते आरक्षण मला नकोच, मी माझ्या जर हातात सत्ता आली तर मी बिना आरक्षणाची गरज नसताना देखील तुम्हाला सगळ्या गोष्टी देईन, असं त्यांचं म्हणणं होतं. आता ते फोडून सांगूयात आपण. या सगळ्या गोष्टींवरती बोलत असताना ते त्यांच्या विरोधात जरांगे पेटून उठले की ह्या माणसाला कळतच नाही काय, हा माणूस काय बोलतो, मग आरक्षण नको म्हणजे कसं काय. इकडे ते हाके उठले, लक्ष्मण हाके, ते म्हणायला लागले की यार यांना काय कळतच नाही, हेच नाही तेच नाही, या सगळ्या गोष्टी बोलू लागले. पण हे सगळं बोलत असताना आरक्षणाच्या नावाखाली फक्त राजकारण होतं, एवढं लक्षात ठेवा. आरक्षण 1900 मला असं वाटतंय 80च्या काळापासून मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे जो आजपर्यंत सोडवला गेला नाही, जाणून बुजून. 1994ला शरद पवारांना आरक्षण देण्याची संधी आली होती, नाही दिलं, जाणून बुजून. आम्हाला ते समजत नाही. असोत, ओबीसींना आरक्षण मिळाले, ते त्यांच्या काय वाटेचं घालवू शकत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे ज्याला आपलं आरक्षण कुठं घालवता. आणि मराठ्यांना आरक्षण हवं, मराठा समाजाला आरक्षण हवं, ते त्यांच्या ओबीसीमध्ये घुसण्यासाठी शिरतात, तर हे काय घेत नाहीत. आणि यांना आरक्षण कसं मिळावं, कुठलीही गोष्ट कायदेशीररित्या मला असं वाटतंय समोर व्यवस्थित स्पष्ट दिसतच नाही आहे. आणि इथले राजकारणी देखील या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देत नाही आहेत, कारण त्यांना राजकारण करायचं आहे. असो, त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. पण राज ठाकरेंची अक्कल काढली जाते, राज ठाकरेंचे सांगितलं जाते ट्यूशन लावा, राज ठाकरेंना सांगते तुम्ही शिक्षण घ्या, तुमचं अक्कलच नाही, तुम्हाला मेंदू तुमचा गुडघ्यात आहे, असं हे हाके बोलत आहेत. आजही 70-80% लोक आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये येतात आणि तुम्ही त्या जनतेच्या आणि आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलता. तुम्ही एक NGO चालवा आणि त्या NGOला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. तुम्ही पक्ष चालवू नाही शकत. राजसाहेब, थोडंसं ट्युशन वाढवा, अभ्यास वाढवा आणि आरक्षणाबाबतचं आपलं आकलन ज्ञान वाढवा. राजसाहेब, तुम्ही खरं का हो, तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंच्या घरामध्ये जन्माला आलात का? प्रबोधनकार ठाकरेंचा विचार एकदा समजून घ्या. ते जरांगे पाटील बोलत आहेत, पण वास्तविकरित्या किती महत्त्वाची गोष्ट बोललेत आपल्याला माहिती आहे. असोत, येऊया पुढे. आरक्षण कुठे लागतं? सरकारी नोकऱ्यांमध्ये, सरकारी कामांमध्ये. इथं आपल्याला आरक्षणाची गरज लागते. मग मराठ्यांना जरी आरक्षण मिळालं तरी याच्यासाठीच पाहिजे, कारण त्यांनाही वाटतं की मला सरकारी नोकरी हवी, मला सरकारी शाळेमध्ये शिक्षणामध्ये मला आरक्षण हवं, याच्यासाठी आपल्याला लागतं आरक्षण. बाकी कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला आरक्षण लागतं नाही. कुठं काय लग्नाबिग्नांमध्ये आरक्षण बघून पोरगी बिरगी केली जात नाही. बाकी कशातही आपल्याला आरक्षण लागत नाही. कुठलं लोन बिनमध्ये बँकेचे आरक्षण लागतं नाही. या दोनच गोष्टी, एक शिक्षण आणि दुसरी म्हणजे नोकरी. पहिली गोष्ट घेऊया शिक्षणाची. शिक्षण हे आज असं झालं आहे की शाळा, मराठी शाळा, शासकीय शाळा बंद पडू लागल्यात. जे काही आहे ते प्रायव्हेट आहे, तिथं देखील आरक्षणाची अनेक ठिकाणी आरक्षण पाहिलं जात नाही, पाहिली जात नाही. जे काही असेल ते त्यांच्या कॉलेजची, शाळांची फी ठरलेल्या असतात, त्या भराव्या लागतात. काही ठिकाणी मानलं जातं, काही ठिकाणी तो सगळा नियम लागू आहे. प्रश्न आला नोकऱ्यांचा. नोकऱ्या फक्त तुम्हाला आरक्षणाच्या जोरावर मिळतील त्या म्हणजे सरकारी. आपल्याकडे सरकारी नोकऱ्या असेल तर पोराला लगेच बायको दिली जाते. बाकी तिच्याला पेवडा असो, काही असो, येडा असो, म्हातारा असो, कोतारा असो, 60 वर्षाचं का असं काही नाही, पोरगी झटकन देऊन टाकतात, का तर बाबा सरकारी. त्याच्यामुळे आपल्याकडे त्याची एक व्हॅल्यू आहे, त्याची किंमत आहे, त्याच्यामुळं सरकारीमध्ये आरक्षण लागते, बरोबर ना. आणि या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपली लोकं, खास करून ग्रामीण भागातली लोकं, खास करून या बाहेरच्या यातली लोकं या सगळ्यासाठी तडफडतात. पण राज ठाकरेंचं म्हणणं काय हे आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल. त्यांचं म्हणणं असं आहे की आरक्षणाची गरजच लागणार नाही जर आपण हे केलं तर, जर आपण ह्या मार्गाला गेलो तर. आणि तो मार्ग म्हणजे काय? आज शिक्षण व्यवस्था अशी हवी जिथं जात पाहून शिक्षण दिलं जाणार नाही, जिथं तुमची आर्थिक परिस्थिती पाहून शिक्षण दिलं जाईल. संपला इथंच आरक्षणाचा प्रश्न संपला. आपल्याला लागतेच काय? आज ज्या प्रकारे कॉलेजांमध्ये 4-4, 5-5 लाख रुपये शिक्षणासाठी घेतात हे प्रायव्हेट बिवेटवाले, यांना जर चाप लावला, यांना जर तुम्ही आज मला सांगा, जिथं 5 लाख टाकायचे जिथं लाखात जर शिक्षण होत असेल, सरकारनं लाडकी बहीण योजनाचे 1500 रुपये देऊन करोड रुपयांचा मला असं वाटतं भ्रूदंड या शासनाच्या तिजोरीवर ते उभा करण्यापेक्षा जर या सगळ्या गोष्टींचा फायदा जर शैक्षणिक संस्थांमध्ये दिला, शैक्षणिक कॉलेजांमध्ये जर मुलांना या सगळ्या गोष्टींची सवलत दिली तर त्याचा फायदा होईल. आज मुलींना शिक्षक मोफत आहे,
त्याच्यामुळे त्यांना तिथं जात आणि या सगळ्या गोष्टी पाहण्याची गरजच नाही. उत्तम निर्णय. आता राहिला फक्त आरक्षणाचा प्रश्न शिक्षणामध्ये, तर तो मुलांसाठी जर काही करता आलं तर तोही प्रश्न संपला. साधं उदाहरण ना, कारण सरकार जे ठरवेल त्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. आता आला प्रश्न नोकऱ्यांचा. नोकऱ्या म्हणजे काय? एक तर तुमचं IAS IPS काय असेल ते, पोलीस भरती असेल, बाकी कार्यालयीन नोकऱ्या असतील, महानगरपालिका, या ज्या शासकीय नोकऱ्या असतात जिथे या सगळ्या गोष्टी चालवल्या जातात. आपल्याकडे हेच चुकतंय. आम्ही जात बघून एखाद्याला नोकरी देतो. आम्ही जात बघून आमचा जिल्हाधिकारी वरती येतो. जी जात बघून आम्ही एखाद्याची गुणवत्ता बघून आम्ही त्यांना नोकरीवर ठेवत नाही. म्हणून आमच्याकडे गुणवत्तेचा विकास होत नाही, म्हणून आमच्याकडे गुणवत्तेची कामं होत नाहीत, कारण आम्ही जात बघून नोकऱ्या देतो. ही व्यवस्था पहिली संपली पाहिजे, संपुष्टात आली पाहिजे. त्याशिवाय आमच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडणार नाहीत, त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज घडणार नाहीत, त्याशिवाय घडतील अनपढ गवार साले नेते मंत्री म्हणतायत, ज्याला अक्कल नाही कशाची, ज्याला वाचता येत नाही, शिकता येत नाही, ते शिक्षण मंत्री. काय व्यवस्था आम्ही करून ठेवले जातीवर, जातीच्या सगळ्या गोष्टी. हेच त्यांना, राज ठाकरेंचं म्हणणं हेच आहे की आपल्याला जाती व्यवस्थाच नको. जाती व्यवस्थाच जर संपवली तर इथं कुठला खेळ येणारच नाही. इथं गुणवत्तेला जर आपण प्राधान्य दिलं तर गुणवत्तेवर मग कुठल्याही जाती धर्माचा तो असो, त्याच्यासाठी काय लागते? इच्छाशक्ती. त्याच्यासाठी सरकार तशी पाहिजेत, तशी नियमावली आणलं पाहिजे. आता ते आणायचं झालं तर सरकार घाबरतंय, कारण लोक मतदान करणार नाही. हे आरक्षण गेल्यानंतर सरकार पडतील. लक्षात ठेवा, ज्याला प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण त्या होत नाहीत, कारण आपली भीती मतदारांची आहे. जेव्हा आपण सुधरू ना, आपण जेव्हा आरक्षण कोणालाच नको, आर्थिकदृष्ट्या आरक्षण द्या म्हणून सगळ्या जातीची लोक एक होऊन मोर्चांमध्ये जाती धर्माचे लोक येतील, तेव्हा आपला भारत देशाची प्रगती होईल, तेव्हा आपला विकास साधला जाईल, तेव्हा आपण सगळ्या गोष्टी करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज प्रायव्हेट सेक्टर एवढ्या मोठ्या झपाट्यानं वाढतंय, एवढ्या दुप्पटपटीनं तिप्पटपटीनं वाढलंय, तिथं आरक्षण तर लागत नाही, तिथं तर गरज नाही आहे. मग मराठी लोकांना, मराठी पोरांना जर बाहेरच्यांपेक्षा जर पहिलं प्राधान्य इथं दिलं तर त्यांचं म्हणणं आहे की इथं आरक्षणाची गरजच काय, तिथेही परमनंटच काम करायचं आहे. एखादा माणूस जर, मला असं वाटतं, एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम करत असेल आणि एखादा माणूस जर रिलायन्ससारख्या एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल, त्यालाही 60 वर्षापर्यंत काम करायचं आहे, यालाही काही 60 वर्षापर्यंत काम करायचं आहे. पण इथं फक्त तो सरकारी म्हणून मिरवतोय, तो तिथं प्रायव्हेट म्हणून मिरवतोय. प्रश्न काय आहे? प्रश्न कशाचा आहे? आमची मुलं बेरोजगार काय आहेत? कारण बाहेरनं कित्येक लाखो लोक इथं आली आणि त्यांनी इथल्या तुमच्या जागा भरल्या, म्हणून आपल्या मुलांच्या हाताला काम लागत नाही. हे त्यांचं सांगणं आहे, हे त्यांचं सरळसोड बोलणं आहे. यांचा काय आरक्षणच काढून टाका असा विरोध नाहीये. मग ह्याच लक्ष्मण हाकेंना मला सांगायचं आहे किंवा ही मनोज जरांगे पाटील असतील, ही जी जातीचे चेहरे आत्ता कोण उभे राहिलेत सगळे, या लोकांना एकच सांगणं आहे की थोडासा अभ्यासपूर्वक तुम्ही विचार करा. आरक्षणाच्या नावाखाली राजकीय सगळ्या पोळ्या भाजतायत सगळी लोक. देवेंद्र फडणवीसांचे हाके उभे राहत आहेत, शरद पवारांचे मनोज जरांगे पाटील उभे राहत आहेत, शिंदे कुणाला हात टेकवतात तर कुणाला काय टेकवतात, काँग्रेसवाले तर मशिदींमधून फतवे काढायला लागलेत. काय चाललंय काही समजत नाही. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना खरोखर मातीत घालतील, एवढं फक्त लक्षात ठेवा. राज ठाकरे बोललेत, ते अभ्यास करून बोललेत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही. आज त्यांची खिल्ली उडवतात अनेक लोक त्यांना विरोध करतात, पण ही गोष्ट होणं किती महत्त्वाचे तुम्हाला आज नाही कळणार, अजून 20-25 वर्षांनंतर कळेल. 20-25 वर्षांनंतर कळेल, जेव्हा तुमच्या हातातून सगळं निघून गेलेलं असेल, तुमच्या हातामध्ये काहीही राहणार नाही. प्रत्येक जण आपापला फायदा बघतोय, फक्त प्रत्येक जण आपापला फायदा बघतोय. ओबीसी वाल्याचं एखादं पोर जर लागत असेल ना, तर तो त्याचाच फायदा बघणार. मग ते मराठ्याचं मूर्ती जे आहे ते आपलं नाही, त्याला मरू दे तिकडं, तुझं तू बघ पहिलं लाग. फक्त संकुचित वृत्ती आमच्या समाजांमध्ये, आमच्या जातीमध्ये निर्माण झाले. जातीमध्ये आम्हाला विभाजून ठेवलंय, भागून ठेवलंय. आम्ही दुसऱ्याला तुच्छ समजू लागलोय. छोट्या मोठ्या जातींना आम्ही शिव्या घालू लागलोय, तुच्छ समजू लागलोय. हे हा बहुजनचा आहे ना, याला मंदिरात येऊन देऊ नको. अरे तो मराठ्याचा आहे ना, त्याला आपल्या याच्यात येऊन देऊ नको. इतकी घाणेरडी अवस्था महाराष्ट्रावर पहिल्यांदा कधीच नव्हती आली. आणि हे करण्याचं काम फक्त इथले राजकीय लोक करतायत, एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. आज राज ठाकरेंना जे काही ते लक्ष्मण हाके बोललेत ना, अभ्यासाची गरज तुम्हाला आहे. त्या पाटलांना अभ्यासाची गरज आहे. यांनी नाही कुठल्या जातीत भांडणं लावली, यांना नाही कुठली जात करून मतं मिळवून घेतली, आणि गरजही नाही. नेते कसे असावेत? असे सुशिक्षित असावेत, सक्षम असावेत, सुसंस्कृत असावेत. माझं हे म्हणणं आहे. या हाकेंनी या सगळ्या गोष्टी बोलणं त्यांना शोभत नाही. आणि हे हाके बिके कधी आले आज आपण पाहतोय. वर्षभर झाले मीडियावर यांना आणून ठेवलंय. कोणी आणले, काय आणलंय, लोकांना सगळं माहिती आहे. बाबा याच्यानंतर तुमचं काय? आमदार व्हायला अजून काय, दुसरं काय? समाजाच्या जीवावर, जातीच्या जीवावर निवडून आजकाल मतांना किंमत आहे. आज ज्या देशामध्ये हिंदूंचं वोटिंग 60%, मुसलमानांचं 40%, उद्या जेव्हा 60% होईल आणि तुमचं 40% होईल, तेव्हा त्यांचं सरकार येतील. मग त्यांची सरकार आल्यावर घ्या आरक्षण, मग तुम्हाला दिलं जाईल आरक्षण. साधं सरळ आहे.
आम्हाला राजकीय अभ्यास करता येत नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आमच्यावरती राज्य करणारी ही सगळी राजकीय लोक आम्हाला पाहिजे तिथं भुलवत आहेत, पाहिजे तिथं फिरवत आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला काय वाटते आवर्जून मला कळवा, कारण खूप मोठी व्हिडिओ होते. या सगळ्या गोष्टी बोलणं म्हणजे अत्यंत मोठा चर्चेचा विषय. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींविषयी काय वाटतं? राज ठाकरे बोलतात ते निश्चित योग्य बोलतात. उगाच त्यांचा कुठलीही गोष्ट न समजून टीका करण्यात काहीही अर्थ नाही आहे. बाबांनो, हे विषय आत्ताच आपल्याला सोडवावे लागतील, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी होतील आणि त्याचे परिणाम आपल्या पोरांना बाळांना सोसावे लागतील. एवढं फक्त प्रत्येकानं लक्षात ठेवा. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं.